हाय मैत्रिणींनो, मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना पावभाजी बनवणार आहोत, खूप सोप्या पद्धतीने आणि सहज होणारी आहे। तर बघूया चला कशी बनवायची ती। घरातल्या साहित्यात बनवणार आहोत आपण। 300 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत, 50 ग्रॅम भाजी घेतलेली, आपण फ्लावर 50 ग्रॅम घेतलेला आहे, शिमला मिरची एक घेतलेली आहे आणि एक तुकडा म्हणजे अर्धा बीटमधला अर्धा तुकडा आपण बीटचा घेतलेला आहे। वटाणे 50 ग्रॅम घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत आणि आलं लसूण पेस्ट करायची आपल्याला। तर आलं लसूण घेतलेले, कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण कुकरमध्ये भाज्या शिजवून घेणार आहोत। कुकरमध्ये आपण वटाणे थोडेसे टाकणार आहोत, बटाटे टाकले, फ्लावर टाकलं आणि बीट टाकून घेतलेले। कलर येण्यासाठी खास बीट टाकलेले आहे, नॅचरल कलर हवा असतो आपल्याला त्यासाठी। तर मीठ टाकून घेतलं, शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि आता आपण कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या घेणार आहोत। आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं। एका साईडला आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तर त्या एका साईडला आपण पटकन फोडणी देऊन घेणार आहोत। आपण व्यवस्थित जिरा मोहरी तडकली, त्याच्यात आपण तेजपत्ता, 1 मिरी, 2 लवंगा टाकून घेतल्या, कांदे टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत। त्याच्यातच आता आपण उरलेले जे वटाणे होते ना ते पण फोडणीला टाकणार आहोत। अर्धे वटाणे आपण शिजायला घेतलेत, अर्धे आपण ना फोडणीला घेतलेत। 2 टोमॅटोंची प्युरी करून घेणार आहोत मिक्सरला लावून। या पद्धतीने आपण 5 मिनिटं कांदे आणि वटाणे लालसर होईपर्यंत तळून घेणार आहोत। आलं लसूणची पेस्ट आपण तयार केलेली आहे, ती टाकून घेतली आहे। धना जिरा पावडर टाकून घेतलेली आहे 1 चमचा। या पद्धतीने आता लालसर कांदे झाले, त्याच्यात 2 टोमॅटोची प्युरी करून टाकून घेतलेली आहे। आता याचा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। बघू शकता आपल्या इकडे 5 शिट्ट्या झालेल्या आहेत, भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत, गाळ झालेल्या आहेत। आपण पाणी काढून घेतलं, आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत, मॅश करून घेणार आहोत सगळं भाज्या। बघू शकता कलर कसा छान आला आहे बीटमुळे। इकडं टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर तेल सुटलेले। आता 1 चमचा लाल मसाला टाकला आणि 2 छोटे चमचे पावभाजी मसाला टाकला, हळद टाकून घेतलेली आहे। आता व्यवस्थित मसाले तळसून घेणार आहोत आपण या पद्धतीने। आता थोडं पाणी टाकून सर्व मसाले आपण शिजवून घेणार आहोत। बघू शकता याच्याने कलरही चांगला येतो आणि तरीही चांगलं येते। कमी तेलात अशा पद्धतीने जर कोणतीही भाजी बनवली ना तर तिला चांगली तरी येते, कलरही चांगला येतो। आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आपण फोडणीसाठी, तिचाही स्वाद चांगला लागतो। आणि आपण जे मिक्स करून भाज्या मॅश करून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत। बघू शकता नॅचरल कलर किती छान आलेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा, पावभाजी तुमची मुलं नक्कीच घरीच खातील, बाहेरची मागणार नाहीत। चवीनुसार मीठ टाकून घेतले। छान अशी आता उकळ आलेले आहे भाजीला। 2 मिनिटं आपण अजून उकळू देणार आहोत। या पद्धतीने पाव कापून घेतलेला आहे, बघू शकता। आता आपण तव्यावरती तूप टाकून घेतले। शेवटी आपल्याला 1 चमचा भाजीला पण तूप वापरायचे। या पद्धतीने पाव भाजून घेणार आहोत आपण। छान असा पाव भाजून झालेला आहे आपला, बघू शकता। बटरऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तर खूपच चांगला, मी तुपाचाच वापर करते। बघू शकता छान असा पाव गरम करून झालेला आहे। आता आपण ना बघू शकता प्लेट तयार झाली। पावभाजीचा कलर बघा किती छान आलेला आहे, एकदम नॅचरल कलर आहे, चवीला पण अप्रतिम झालेली आहे। तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर स्वातीज कॉर्नर मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।